झालं होतं कारण ते ऑर्केस्ट्रा खतरनाक ती लाइटिंग असा फिल्म आवलं होता नेडे विचारतच आहे ना फुल मज्जा. अरे कमले पण ते गाणे बिनेड्या गाणं गवळून एक नंबर हा भाई म्हणजे असं धुंदीतच माणूस एकदम. मला आहे ना लावण्याला आवडले त्याचे नाही का अरे ते जाऊ दे ती लावणी म्हणणार ती गुलाबी साडीवाली बाई होती ना काय दिसत होती अरे ती काय ती साडी काय तिचं त्या डान्स असं वाटायचं स्टेजवर चावा नाचाव का काय वर या लय खाली चालले वर या लई दिवसातून बघितला ना त्याच्यामुळे असं वाटतंय आता काय करावं काय नाही पण ती गाणं म्हणणार ती गुलाबी साडीवाली बाई तुझ्याकडे पण बघत होती आम्ही बघितलं आणि मग मी उठायचो आणि ती माझ्याकडे बघून अशा डान्स करायची बस का. पण दोनदा तिने असे नाही का बाळभाऊकडे पण विचार केली मी आता बाळभाऊ जायला आता एक सेटून जातो काय डायरेक्ट पण बाळभाऊने कंट्रोल केलं. टोपीवाली असं म्हणली पण नाही का मला वाटलं कोणाला म्हणते काय नाही मग मला वाटलं मलाच म्हणली ती. तुम्हाला दुसरं कोणाला म्हणणार ती आहे का नाही मग या वयामध्ये अजून पण बाळभाऊ सारख्या तरुण किती करशील लाडिक लाडिक चाळा आता बाळा वाजणार टाळा. आपण भारीच होता खरंच एक जाऊ बघायला जाऊ ना नक्कीच. किती किती करशील लाडिक लाडिक चाळा पडदा लाजचा लाजचा ग कशाला डोईवर आला पडदा लाजचा लाजचा ग कशाला डोईवर आला किती किती करशील लाडिक लाडिक चाळा अगं किती किती करशील लाडिक लाडिक चाळा पडदा लाजचा लाजचा ग कशाला डोईवर आला पडदा लाजचा ग कशाला डोईवर आला. काय झालं काय तुम्हाला काय झालं म्हणजे मग हे काय गाणं चाललंय तुमचं. खुश आहे आज मी. काय कारण लई मोठं कारण आहे त्याला. मग सांगा ना मला. नाही सांगणार तुला. कोण आहे सांगणार मला. माझी मर्जी नाही सांगणार. असं कसं तुम्ही खुश झालं मला सांगणार नाही सांगायचंच कारण काय. खुश मी आहे. मी बायको आहे. नाही सांगणार मी. चालले कुठं. हे बघ सर सकट सगळे डाळिंब तोडायचे नाही अगोदर सगळे पहिल्या तोडीला मोठ्याले डाळिंब तोडायचे चांगला लाल लाल कलरचा जो माल आहे ना ते वरून ठेवायचा त्याला मोड्या लावणं म्हणतात हा आणि मग आपण दुसऱ्या तोड्याला जे बारीक आहेत ना ते मोठाले होते अलग लक्षात तसं करायचं उगाच काही बी धरलं झाडं अख्खं मोकळच केलं असं करायचं नाही समजलं का. छोटे छोटे डाळिंब आहेत ना ते पुढच्या तोडणीला ठेवायचे नाही तर घेशील काढून सगळं त्याचं वजन कमी भरण आणि चव नाही लागायची कळलं का. हा आणि काय कर हे पावसा पाण्याचे दिवस आहेत ना तर कॅरेट आधीच रस्त्याच्याकडे आणून मांड नाहीतर ते तू ठेवायचा काढून आणि पाऊस येईल आणि गाडी आज ट्रॅक्टर आज जाईल असं नको व्हायला. नाही आणून ठेवतो ते कॅरेट पान कापड टाकतो मोठे ताडपत्री. जाऊ का मग तेवढं कर. आता संपर्क पण त्याच्या मायात जावं का आधी घरी जाऊन जेवावं. आधी घरी जाऊन जेवतो आणि मग डाळिंब तोडायला. तू होय काय चाललं होतं काय ते डाळिंब तोडायचे ते सरपंच सांगत होते कॅरेट मध्ये कसे भरायचे काय. गड्या आपल्याला ती तमाशातली बाई भेटन का. भेटन का म्हणजे आता ती तमाशावाली आपल्या गावात तमाशा झालं ती दुसऱ्या गावात गेली ती झालं पुढच्या गावात जाणार. अरे मग काही कवाय ना पण मला तिला भेटायचं राव. आता आपल्याकडे काय तिथं पत्ता बित्ता तिचा आधार कार्ड रेशन कार्ड घेऊन ठेवतो का आपण कुठं राहिलाय का आपल्याला काय माहिती. आईला तर मला काय माहित राहते कोणत्या गावाला जायचे तू प्रयत्न करणार राव आपल्यासाठी. काय पण एवढं काय तुझा आधार कार्ड काय गाणं म्हणली अरे ती राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. काय गुलाबी साडी काय दिसत होती अरे ती. तू काही कर गंठ्या पण मला त्या बाईला भेटायचं म्हणजे भेटायचं. आईला आता मला नाही सांगते यायचं राव. ते कामलेनी प्रेमाने ते तमाशाचे पास आणले होते कोणाच तरी चोरून त्यांना कॉन्टॅक्ट करून बघावं लागेल. पण ती बाई भाऊ मला नाही वाटत एवढ्या सहजी बाई भेटेल. ती पैसे खर्च येईन त्याला. जाऊ दे ना पैसे माझ्या खिशाला झळ पोहोचून दे. मी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतो पण मला त्या बाईला भेटायचंय. काही करतो त्या माझ्यासाठी. प्रयत्न करून बघतो बरं का बाई भाऊ. मी निश्चित करू नको प्रयत्नच कर. अरे मला झोप येत नाही राव. रात्री उठवतोय नुसतं मला त्या बाईचं स्वप्न पडत. अरे ज्या बाईला पत्ता आहे ती बाई शोधणं वेगळं आणि बिन पत्त्याची बाई शोधणं वेगळं. तिचा पत्ता नाही इथं बघावं लागेल. आता तमाशा कोणत्या गावात गेला काय त्यांचा कधी खेळ आहे. माझ्यासाठी बघणार राव खर्च जाऊ दे तुला जाणी येण्याचं काढून घेतो त्याच्यातलं. चल बरं प्रेम कामलेली भेटून त्यांना विचारू त्यांच्याकडून. चल मग कुठे भेटते ते चौकातच असतील कुठं. काही कर पण मला तिला भेटायचंय. बाय भाऊ आता तिला भेटायचं म्हणजे काढू बरं का कॉन्टॅक्ट आपण. नाही कॉन्टॅक्ट काढा
काही झालं तरी आपल्याला भेटायचं तिला. हा पण विषय असा आहे बाळू भाऊ, त्याला खर्च येईल, तिला न्यायला आणायला गाडी लागेल मोठी एसी. खर्चाचं नका टेन्शन घेऊ तुम्ही, मी काही करतो. अहो पण त्यांचे टर्म अँड कंडिशन असते, त्यांची सिक्युरिटीचा इश्यू येतो. मी काय म्हणतो बाळू भाऊ, तिला न्यायला आणायला एसी गाडी लागेल, तिला जाईन 5-6 हजार रुपये. मग तिला ते व्हॅनिटी बी लागते ना. व्हॅनिटी लागेल तिला. व्हॅनिटी म्हणजे काय? ती गाडी असती मोठी, त्याच्यात झोपायची बी सोय असते. अरे मग इथं आपल्या फाट्यावर अँब्युलन्स आहे ना, तिच्यात झोपायची सोय आहे ना. आणि तिला कायमस्वरूपी नाही झोपायचं बाळू. ती व्हॅनिटी आतमध्ये आरशे असते, लाईटी असते, एसी असते, बसायला सोपे असं असते. हा ती जाईन 3-4 हजार रुपये तासाप्रमाणे भाडं असतं तिला. 40-50 हजार तिलाच लागते ती ना. जिथून निघन ना तिथून भाडं चालू होतं तिचं पोहोचू पर्यंत. तिला जातील 40-50 हजार. तुम्ही भाऊ काय खर्च करेन, त्यांना भेटायचंच आहे आता घंटा. अरे तुम्ही प्रयत्न करा, मी काय करतो कोणाकडे तरी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतो. कर्ज घ्या, अंगठी मोडा, सोनं नाणं घाण ठेवतो, तुमचा प्रश्न राहिला. किडनी काही का ना, किडनी का विका ना, या साईडची विका त्या साईडची कोणती बी विका. ऍव्हरेज लाख रुपये खर्च पकडून चालायचं बाळू भाऊ. जायला यायला गाडी, हा ती व्हॅनिटी, हा आणि ज्यावेळेला चांगल्या हॉटेलला न्यावं लागेल. अरे बाळूभाऊसाठी कोणता खर्च लय आहे रे, किरकोळ गोष्ट आहे तरी पण बाळूभाऊ. आपण प्रयत्न करू, 60-70 मध्ये पण झालं तर आपण प्रयत्न करू. लाख रुपये तयारी ठेवा, जेवढं शॉर्टकट मध्ये होईल. चालत, तुम्ही फक्त प्रयत्न करा, फक्त बाई गावात आली पाहिजे हा, पण आणि ती मला भेटली पाहिजे. ते नाही गावात आले जबाबदारी आमची, पण आपल्या गावात जीन्स टी शर्ट वाले ज्यादा आहेत ती त्यांना भेटन का पायजामा टोपी वाल्याला भेटन. अरे मग गंटन भाऊ, आपल्याला या बाळू भाऊला या कपड्याचा त्याग करायला लावा लागेल भाई. तुला काय वाटतं? चेंज काहीतरी नवीन. कपडे आहेत ना? याच्यावर काय अडचण आहे? नाही अरे काय अडचण आहे म्हणजे भाई, एवढ्या प्रोफेशनलच्या एवढ्या 5-50 लोकांमध्ये वावरणाऱ्या. तुम्हाला काय वाटतं तिथे तमाशाली 9 साडीवर येईन का काय? ती मग तीन जीन्स आणि टॉप घालून, ते मोठे चपला घालून, खालून ती आईस्क्रीमची दांडी लावलेली. आणि तुम्ही असे पायजाम्यावर का? एक काम करा, काय गोट वाकेल जा, ड्रेस द्या सोडून हा आणि जीन्स टी शर्ट आणा. ते लागन होय. हा मग 1000-1500 एक्स्ट्रा वाढतो आणि त्याच्यावर काय होईल? 2000 रुपये पकडून चालले टी शर्ट आणि जीन्स. बरं जाऊ दे आता, एवढं म्हणल्यावर काहीतरी खर्च मला झीज होईनच ना. बाळूभाऊ गुड लुक दिसलं पाहिजे, गुड लुक, कळतं का? त्यांनी अट्रॅक्ट होतात महिला जास्त. मग परफ्यूम पण मारा. काही म्हणा, पण बाई नाही तर काही नाही राव. मग तुम्ही ते कपडे घ्यायला जाताना जीन्स आणि टी शर्ट तिथून ते परफ्यूम बी घ्या, आणि येता ते सलून मधून फेशियल पण करून या. फेशियल म्हणजे काय? ते करून देतो बरोबर, तोंड आहे ना खांगोलून देतो बरोबर. हे जे आलं म्हणजे धुवून देतोय आणि मग घरी धुतो ना मी मा तिथं. इकडे क्रीम बीम लावते, मस्त हे करते, ते मशीन फिरवते. गंठ्या या बाळूभाऊला गोट्या सारण्यात सवय लागली, थोडा चोंबळा. मला नाही वाटत हे सगळं असं नियोजन तुम्ही असं निगेटिव्ह नका बोलून राव. मग तुम्ही लागा तयारीला. चालेल, मी माझं काही करीन, पण तुम्ही पुढच्या तयारीला लागा. झाली लाग महाराज करा व्यवस्था, आम्ही बाकीच करू. हा झाली, करतो, पण बाई गावात आली पाहिजे. येणार. येऊ का मग? हा या. लागा तयारीला. खुश दिसतोय, कसा खुश दिसतोय. बाईसाठी किती पैसे खर्च करायचंय तयारी. कुठून याला तमाशाला नेला असं झाले. तिथे बाईचा नादच सोडी ना. त्याच बाईला भेटायची ती रात्री अर्ध्या रात्रीवाली. भाऊ असं एडन करायला लागला. मग आता काय ते करावं लागेल त्याला. म्हणलं अरे ते सोपं आहे का? पैसे लागत आहेत, तुम्ही काही करण, एखादं एकर इकन, खाजगी सावकाराकडून आणीन, सोनं घाण ठेवीन. त्याचा घरी एवढा संसार चांगला चाललाय, कशाला त्या बायला भेटायचं म्हणतो आम्ही याला. ऐका ना तुला एकदाच भेटायचे, तुम्ही कुठून पैसे आणीन म्हणतो. मग तू काम कर ना भाई गंटन, तू जाऊन उषा वहिनीला सांगून टाक ना धडधडीत डायरेक्ट. कस काय सांगू कामल्या, ते उषा वहिनी मला राखी बांधली, ती माझी बहीण झाली. मला कस काय बहिणीसमोर असं बोलता येईल? यार मग आता काय करणार आता? तुम्हीच एक काम करा, तुम्ही दोघं जा आणि तिला सांगा ती तुझं नवरा असं असं करतोय येड्यावर. आम्ही दोघं बाबा येडा काय, आम्ही जाऊ. नाही तुम्ही जाता, पर्याय नाही कामल्या, मला नाही जाता येणार. ह्याला पण प्रेम आहे. गंटन म्हणतो तसं बरोबर आहे, आपण जाऊन सांगू भाई. तिकडून तरी $1,00,000 रुपये कर्ज घेईन बोकांडी बसन परत. बायकोच्या भेते ते सुधारला झाले त्यांच्या घरी चर्चा. सोडला ना आता सोडला ना. तुम्ही दोघं जण सांगून येता. चल आलो आम्ही जाऊन पटकन. मग लवकर या. हा हो वहिनी, काय करताय? पतंग उडवते. येतो पतंग उडवायला, दिसत नाहीये कडीपत्ता काढते म्हणून. काढा कडीपत्ता आणि द्या फोडणी, आणि द्या फोडणी बना चिवडा. हा, एवढंच आलं तुमच्या वाट्याला, दुसरं काही येणारच नाही, आहे का नाही?
नाही तर काय चाललंय काय नाही काय लक्ष चाललंय नाही. काय नेमकं? नवऱ्यावर आहे का तुमचं लक्ष आहे का काही? आहे का थोडंफार तर लक्ष ठेवलंय का नवऱ्यावर? नवरा का काय बरं? करतोय काय नाही गावात? नुसतं बनवायचं आपला स्वयंपाक भाजी भाकरी तापायची आणि त्याला खाऊ घालायचं एवढंच जमत आहे. एवढं गोल गोल फिरण्यापेक्षा सरळ काय ते सांगा पटकन. बरं सरळ सरळ सांगतो. हा, सांगा. तुमचा नवरा चांगले कपडे घालून बायांना भेटायला जाणार आहे. काय बोलला? हा तुमचा नवरा छान व्यवस्थित आवरून सावरून सेंट मारून अत्तर मारून बायांना भेटायला जाणार आहे असंच म्हणलं ते. आणि तेच खरंय. जीन्स बीन्स कपडे बिपडे घालून बघा आता दिसन तुम्हाला आहे का नाही? दिसनच. तुम्ही आपल्या खरंच म्हंटल हे सकाळी एवढे रंगात का आले होते? मी काम करते आणि ह्यांचं लावणी म्हणणं काय ते गाणं म्हणत होते काय माहिती. आणि मी लय खुश आहे मी लय खुश आहे. मी म्हणते अरे बाबा काय कारण मला नाही सांगायचं माझी मर्जी. अरे काय भानगड या माणसाची. ह्या गोष्टी तुम्हाला सांगून करणार का बाळूभाऊ कुशाल? बघ प्रेम आहे पण ते खुश होते किती खुश होते ह्याचा अंदाज लाव आणि कशामुळे खुश होते ह्याचा तुम्ही अंदाज लावा. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं व का आता आम्हाला काळजी आहे वहिनीची म्हणून जबाबदारी आहे आमची गावातले आम्ही नागरिक येत आमचं कर्तव्य आहे तेवढं. चला येतो आम्ही. या मी आता बघते त्यांच्याकडं. बायांना भेटायला जाते चांगला मजाच काढतात आता त्यांचा. हे जाऊ दे तिकडच. तेव्हा उरकला तर बाळूभाऊ बघित थांबले. बाळूभाऊ उरकलं का मग? हा आणि 2 चष्मे काय लावले तर? एकातून नाही दिसला दुसरा लावायचा. दिसतोय माणूस. बरं चला कुठे बाई? बुट बिट तर घालायचे ना खाली. बुट नव्हती बरी आहे चप्पलच. हे असं आहे बघितलं का मग? हे थोड्याहून माणूस हुकत माहिती का? चालू आहे घड्याळ. चालू कंपनीचं आहे. हा लय जुन्या काळातलं दिसतंय पण. बरं ते जाऊ द्या महत्वाचं. बाई कुठे आधी सांगा. बाई येते ना आता. येते ना? हा बरं पैशात नियोजन वगैरे झालं ना सगळं? पैशाचं त्याला काय आता सगळं केलं म्हणलं हे केलं म्हणलं पैसे केलंच असतं ना दिले असते ना. बरोबर आहे बरं का? पैसे सगळं झालं. हा अरे मग विचारू लागत एवढा खर्च केलाय मग पैशाचं मागं पळ काय काय मी. जाऊन दे बाबा तुम्ही मोड नका खराब करू याच्या पायी कुठं मोड खराब करू. बरं बोला ना राव बाईला लवकर. बाई येते एक्साइट आलं. कमले काही म्हणा बाळू चिकनी दिसू राहिलं मग आहे का नाही? मग आता तुम्ही जसं सांगितलं तसं केलं का नाही मी. हा पहिली बाई येऊन द्या मला पहिलं बाईला भेटायचंय. तेव्हा का आल्या बाई. या बाई या बकोळीच्या झाडाखाली फुले वेचूया. अयो या बाई येतोय. हा आयला रात्री वेगळ्या दिसत होत्या ना आता वेगळ्याच आता. भाऊ रात्री तुम्ही वेगळ्या मूड मध्ये होते हा आणि ते स्टेज वर वेगळं दिसतं. हा. काष्टा साडी तर लाईट इफेक्ट मेकअप बिकअप आता थोडा फरक पडणार ना. हा खरे खरे. बाई हे ते बाळासाहेब. बर हे का? हा काही बोलायचं असेल तर बोला आधी बोला फक्त. बोला ना बाई तुम्ही. काय बोलायचंय काय? अयो येत सेम माझ्या बायको सारखा आवाज येतो येड्या. अहो फक्त आता आवाजच बायको सारखं येतोय. हळू 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 आहे ना ती अख्खी बाई तुमच्या बायको सारखी होणार. खरं. हा अयो मला इकडून होऊन द्या ना. रात्री किती सुंदर दिसत होतात तुम्ही हो ना? आणि आता कसे दिसत आहात? कशी? म्हणजे रात्री साडीत काय ते गाणं काही नाचत होत्या भारी बाय 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 ना. हा मग आणि आता नाही तसं दिसत म्हणून विचारलं मी. बर हा आता बाईने तोंड बांधलंय. असं का? तुम्ही जरा दम धरा. दमन धरतो ना. जरा दम धीर धरा. आता इथं किती दिवस मुक्काम आहे तुमचा? आहे 2-3 दिवस मुक्काम. खरं. हा अयो का? काय नाही सहज विचारलं. असं का? बर तुम्ही जा आता आम्ही बोलवतो बाई संग. असं आहे. हा निघायचं. चलो मग हा जा तुम्ही आता हळूहळू मी बोलवतो त्यांसंग. हा सुरक्षित अंतर ठेवा. हा सुरक्षित अंतर ठेवतोय. काळजी घ्या बाबा. हा घेतो काळजी. हा सावकाश जा बर का. बरं बाई कोणतं गाव म्हणायचं तुमचं? हे आपलं आलनवाडी. अयो म्हणजे माझ्या सासरवाडीचं काय तुम्ही? हायला माझं तिकडे घरच्यांनी कधी सांगितलं नाही मग सासऱ्यांनी त्यांनी हा की बा आमच्या गावातली एक बाई पण तमाशात काम करते म्हणून. पण खरं सांगू बाई काय डान्स करीत होता तुम्ही. असं वाटायचं स्टेजवर यावा आणि तुमच्यावर नोटा वाळून टाका. एवढा पिदा झालोय तुमच्यावर एवढा पिदा झालोय काय सांगायचं. रात्री झोपलो तर झोपच नाही मला. असं वाटतं काय करावं आता माझ्या त्या बायकोला घटस्फोट द्यावा आणि डायरेक्ट तुमच्या संग लग्न करावं. हा भाई करताना लग्न. हा करते ना. आणि मग कधी देताय घटस्फोट?
तुम्ही म्हणत असता तर लगेच देतो घटस्फोट. चालतंय की. हा पण ऐका ना, हा पण एकदा तुमचा चेहरा दाखवा ना मला. मला लईच आतुरला झालोय मी चेहरा बघायला. बरोबर दाखवते हा. दाखवा ना. आयो मरत वया. घटस्फोट पाहिजे काय? घटस्फोट हा चहाची गाळणी तुटली ती आणून द्या म्हटलं. ती नाही आणली तुम्ही हा? ही पैसे तोडताय काय? सोनं घाण ठेवायचंय काय? या बाईसाठी 50,000 काय लाखभर काय काय हा? देता का? मला घटस्फोट येत आहे. मला घटस्फोट देणार आहे. मला घटस्फोट चाललं. थांबा तुम्ही थांबा.